हॅलो फ्रेंड्स, आज ऋषी दुपारचं जेवण ऑफिसच्या कॅन्टीन मधूनच करणार होते, तर मी माझ्या एकटीसाठी स्वयंपाक तर काही करणार नव्हते। अशा वेळी बरेच जण मॅगी बनवून खाता, पण माझं उलट आहे। मॅगी पेक्षा मला साबुदाणा खिचडी जास्त आवडते। माझ्यासारखं कोण कोण आहे उपास नसताना पण अशी साबुदाणा खिचडी बनवून खाते, नक्की कमेंट मध्ये सांगा। मस्त असे गाणे ऐकत साबुदाणा खिचडी बनवत होते। झाल्या गरमागरम खिचडी खायला घेतली। त्यानंतर एक्स्ट्राचा टाइम होता माझ्याकडे, म्हणून थोडी किचन क्लिनिंग करायला घेतली। आठवड्यातून एकदा तरी माझी अशी क्लिनिंग सुरूच असते। त्यानंतर सायंकाळी फ्रेश वगैरे झाले, लसूण सोलायला घेतला, तो सोलून भाजीच्या तयारीला लागले। हे सर्व आधीच कट करून ठेवलं होतं। संध्याकाळच्या भाजीला काय बनवायचं हा मोठा प्रश्न ऋषीने सॉल्व्ह केला होता, कारण त्यांना बेसन आणि भाकर खायची होती। मग काय तेच बनवायला घेतलं। बेसन आणि पाणी छान मिक्स केल्यानंतर फोडणीमध्ये टाकून घेतलं। त्यानंतर भाकरी सुद्धा बनवायला लागले। मला एवढ्या फार काही भाकरी जमत नाही, पण बऱ्यापैकी बनवते मी। त्यानंतर डान्स क्लासला आलो, 1 तासाचा असतो क्लास। प्रॅक्टिस करून घरी जाण्यासाठी निघालो। घरी आल्यानंतर आमचा अचानक प्लॅन झाला होता मॉलला जाण्याचा। खूपच भारी मॉल होता हा। त्यानंतर पूर्ण मॉल फिरलो, फोटो व्हिडिओ काढले आणि घरी येण्यासाठी निघालो। तोपर्यंत व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। बाय।